नमस्कार, मी MC गुरु आपल्या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा आपला DA मध्ये 4% वाढ केलेली आहे। तर त्यामुळे आपला महागाई भत्ता 46%वरून 50% झालेला आहे। त्यामुळे साहजिकच आपला HRAमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। काय तर HRA सुद्धा इन्क्रीमेंट झालेली आहे HRAमध्ये। तर जे काही HRA 3 प्रकारचे असतात, सिटीवर डिपेंड करतात, X, Y आणि Z। तर त्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला X, Y, Z कॅटेगरी ह्या काय असतात आणि काय नाही याची माहिती भेटेल। तर बघा, तर आपलं मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी जे काही असतो तो HRA 27% असतो आणि आता तो वाढून किती झालेला आहे, तर 30% झालेला आहे। तर म्हणजे HRAमध्ये 3%ने वाढ झालेली आहे। किती तर 3%ने HRAमध्ये 3%ने वाढ झालेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या। तर बघा त्याचा काय डिफरन्स आहे, HRAचा डिफरन्स, त्याची एक एक्सेल शीट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये बघूया आपण। लेवल 1मध्ये जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात त्यांचा बेसिकची ही दिलेलं आहे। आणि लेवल 2मध्ये जे काही क्लेरिकलचा स्टाफ असतो, म्हणजे आपला क्लर्क, जे काही कनिष्ठ लिपिक असतात त्यांचा लेवल 2मध्ये दिलेले आहे। या असे तुमचं बेसिकचा स्ट्रक्चर दिलेलं आहे। बघा, पहिल्या ह्याच्यात बेसिक आणि दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा बेसिक दिसतंय तुम्हाला। तर बघा, हे क्लास 4च्यासाठी आहे, क्लास 4साठी, आणि क्लास 3साठी म्हणजे क्लरिकलसाठी। तर तुमचं काही जे काही HRA सध्याच्या कंडिशनला, तर इथे बघू शकता, हा एखादा कर्मचारी आहे, त्याला बेसिक 18,000 आहे, त्याचं 27%ने HRA किती होणार आहे, 4,860 रुपये, आणि आता वाढून तो किती होणार आहे, 5400 रुपये, म्हणजे त्याचा 540 रुपये HRA वाढणार आहे। किती, 540 रुपये। याच प्रकारे हा टेबल दिलेला आहे, बघू शकता आपण। त्यानंतर हे क्लेरिकलचं सुद्धा तसंच, ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 19,900 असणार आहे स्टार्टिंगला, त्याचा HRA 27%ने 5,373 रुपये असणार आहे, आता तो वाढून 5,970 रुपये झालेला आहे। तर त्यामुळे बघा त्याचा डिफरन्स किती होणार आहे, 597 रुपये। समजू शकलं आहे बघा। त्यानंतर हे जे काही अधिकारी वर्ग असतात त्यांचेसुद्धा आपले लेवल 3 आणि लेवल 4 दिलेले आहे। बघा, जे काही पोलीस कॉन्स्टेबल असतात त्यांचं बेसिक साहजिकच 21,700 असतं, त्यांचं दिलेलं आहे, त्यांचा डिफरन्स 651 असणार आहे। तर तुमचं बघायचं आहे बेसिक कुठे आहे या चार्टमध्ये, आणि त्यानुसार तुम्ही चेक करायचं आहे तुमचा डिफरन्स किती असणार आहे। बघा, त्यानंतर 25,500 तलाठी मित्रांचं बेसिक असतं, त्यानंतर आपल्याकडचे अधिकारी लोकांचं सुद्धा असतं आहे, सिनियर क्लर्कचं सुद्धा असतं आहे। त्यानंतर आपण बघू शकता याच्यामध्ये, आणि ही एक्सेल शीटची PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा टाकलेली आहे, तिथे जाऊन बघून घ्या तुम्ही। आणि चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघा, त्यानंतर जे काही ऑडिटर लोक असतात त्यांचं 19,000 बेसिक असतात, त्यांचं सुद्धा इथे 870 रुपये वाढणार आहे HRA डिफरन्स। त्यानंतर 35,400 याच्यात 1,062 रुपये, अशा प्रकारे तुमची वाढ होणार आहे। आता या मार्चच्या सॅलरीमध्ये तुम्हाला ही टाकणार आहे, तर आता टोटल तुमचा पगार किती वाढणार, तर यावर सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ आणणार आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।